बुवांचे पहिलं नोटेशन भजन आणि रूपाचा अभंग या ठिकाणी संपलेला. आता गजराची फेरी म्हटल्यानंतर त्याच्यात मनोरंजन असतं, पण मंडळात 30 मिनिटाचा वेळ दिलेला. पण तरी पण मी साधारण पाऊण तास ते 1 तासाचा गजर करणार, कारण पहिल्यांदा 35 मिनिटाचा वेळ दिलेला असताना तो दोन्ही बुवांनी पाळलेला नाही, त्याच्यामुळे ती मी वाढवून घेतोय. आता गजरा मग तो तकडलो गाडीत पासून घरी जाऊन दे, नाही तर आम्ही तिकडे आडवं राहून दे मळ्यात जाऊन. आपल्यात त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तर मंडळ गायचा बघित, कारण मंडळाचा तो धमकी देता लोके बुवा. त्यांनी जर असो गजर जर घेतला ना, यांनी जर वेळ काढला नाही तर मी ह्या बाजूत गाडी आणि सामान घेतली, म्हणजे काय लेवलचो बुवा असतात ते तो विचार करा. आणि तरी तुम्ही त्याला परत हय बोलावताच 3 वर्ष आज तो 30 रुपयावरली म्हणता या स्टेजवर आहे ना. या नका तुम्ही सांगत नाही, नका समजला. जो चिठ्ठी वाचत तसं समजलं की गेल्या वर्षी तू हीच म्हटलं होतं बहुतेक. आठवत ना, स्मरणशक्ती गेली आहे. कोरोना झालो ना, त्याच्यात तुझी स्मरणशक्ती गेली. त्याच्या आधी तू टेस्ट करून घे. तुम्ही असं काय इतकं बोलता तरी तुम्ही असं मेलेल्यासारख्या जरा ताट रवा मधलो कसो जरा ताट होईल. मधलो जर पडलो तर बाजूतून उपयोग काय ते आपणच मरवायचे दूधच तरी. मधलो कसो दंडबीत असो, हा दबदबीत तसो ना. फक्त 2 बाजूच्या अकडच्या बाजूची जरा बारीका वाटतात मधल्याची. या ठिकाणी अतिशय बुवा संदीप लोके बुवांपासून सुरुवात करूया, मग वागदेकर. मी दोन्ही बुवांका बोलण्यात सुरुवात करताना पण मी दोन्ही बुवांका बोलूनच केलं, कारण माका माहिती होतं जर मी पेटवले नाही तर हे पेटण्यासारखे नाही. त्याच्यामुळे बुवा तुका जी बक्षिसं मिळाली त्याच्यातले अर्धे पैसे माका देऊचेत लोके बुवा, लक्षात ठेव. कारण मी जर तुका बोललो नसते तर तू एवढं बोललो नसतं. काय तो असं म्हणता, तीच खासियत तुका भडकवूसाठीच मी तो बोललो. त्याच्यात तू बोलल्या किती पैसे मिळाले रे? यो मेलो मंत्र म्हणून, मंत्र यो म्हणून मेलो आणि तकडे लक्ष्मी फळफळली आणि माका मारून टाकला ना मंत्र म्हटला. माझी लक्ष्मी फळफळत नाही अजून. आता परतच्या वेळी ठेवती तेव्हा जागात ते घेऊ पाहिजे ना. त्याचा जागा माहिती होती वाटत. आणि मी मंडळाला बोललो होतो कुठचा बुवा कुठे बसवा, म्हणजे ह्या बुवान तुमचं मंडळात सांगायचा खयचो बुवा खय बसवायचं, पैसे देणार तुम्ही. ह्यो तुमचा मंडळाचा बोललो डायरेक्ट. सावटपणा कायच्या बुवाची कोणी ह्या माका बरोबर डोक्यात जाता असलो बुवा. बबडावला असते मी तुमच्या मंडळात असते. पण तर जाऊन दे आपल्या तिथली बाजारपेठेत ते तुका माहितीये ना पोईपची काय गर्दी होता ती. मग त्या पद्धतीत चल ना तू. काय बोलले असते कधी माका माझ्या काय घरी पडलेली होय आबा काय बोललो. जर तुका लाज असली ना तर तू माका सोडून त्याची शाप साला काढशील. या चढूचा विषय नाही, चढूचा नाही विषय. तुका सूर पण येत नाही असा बोललो बुवा. जर भालचंद्र केळुसकर बुवांचा जर अभिमान असत तुका तर तू माका सोडून आज त्याचा तांबडा काढशील. कारण तुका सूर येत नाही बोललो, सूर येत नाही, तुझा आवाज कर. अरे गुरूंचं नाव त्यांच्या काय ह्याच्या लेवलचा आणि त्यांच्या शिष्यात तू असं म्हणतो. काय तुका चावटपणच असली रे. तू माझा तुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलो एवढा तुका समजलं तरी लय झालं. म्हणजे मी खायच्या काळातलो माणूस असतो, त्यांना पचन गवडा नाही आहे. असून यांचा का विषय वेगळं. कानात खायचं गंदीच्या कानात सांगता काय तर तुमच्या लक्षात येईल. गंदीच्या कानात पहिल्यांदा जाऊन काय सांगायचा
मला हे पाहिजे ते पाहिजे काय. तर बुवा माका तुझ्या आता प्रत्येकाची तू मग तुझी परिस्थिती सांगस. माझ्या परिस्थितीनुसार मी काय काय का पिवळा घालून दिलं तर तू दिसतच कसं होतं आधी तो बघतो कसं तू जात सगळीकडे. परवा पण त्या एका जाऊचच ना काय त्या रायगडात जाऊचो कधी त्यांना सांगा नको वॅक्सिन घेतले नाही म्हणून. पण नाही परत पिटाळ झाली ते इच्छा त्यांना सांग कार्ड दाखव वॅक्सिनचं. हो स्पेशल बुवांची जागा तुला माहिती आहे कळ माझ्या दिलाली का तुम्ही घेऊकच नाही. तुमचं काय नाही घेतलं तरी तसं काय विषय नाही. वॅक्सिनची तुमचं तशी काय त्या गरज नाही. तर रेग्युलर वॅक्सिन आपली ती खूप चांगली आहे. त्याच्यापासून कोरोना होत नाही. जबरदस्त वॅक्सिन त्यामुळे ती वॅक्सिन नको. त्या वॅक्सिनच्या त्या भानगडीतच पडून त्याचा गरज पण मी अजून घेऊक नाही. माका कधीला मी ती सांगते गोवांसाठी स्पेशल झाला माझ्या टाकल्यावर गेला ती नर्स सिटी एका तर 16,000 गेली. खूप घेणार स्पेशल जागा गोवांसाठी. तुझी पैकी तू जातो तुझी कोण तू जातो तुका काय जागाच नाही. तू झालेलो बांबडो तिथे नर्सचा प्रश्न पडत येते सुई कैतो मधलो भारी दिसता नाही तू पडवा नको ताट राहा. थंडीत वाटत असते ते म्हणतात नरम होता थंडीत ते म्हणतो ते म्हणतो तो थंडीचा परिणाम होता पण तो जास्त परिणाम आमच्या आमचं पुतळे होत थंडी दोघांची होय ना त्यातल्या त्यात तो बोलवा. ठीक आहे बुवा बराच काय काय बोललास बुवा. फक्त ह्या बुवांचा घालून पाडून बोलस बाकी बोला ना त्यांचं म्हणजे काहीच येत नाही म्हणून सांगितलं. माझा इतक्या वाईट वाटलं म्हणजे त्याचा उगाच या नामस्तानी जो आणला या एका 10,000 रुपये मध्ये 5,000 तरी देऊन द्यायची तिची लायकी घे सापच नाही तो केलं. आता मग बघूचा वागदे बुवांचं तुमचं बघा तुमचा बोलले पहिल्यापासून नाही का बोला तो फडाफड बोला होतो. आता द्यायचा वाईट वाटलं पोतेस ते नाही आणि तुका काय तो तापड बोळ म्हटलं पहिल्या सुरुवातीक म्हटलं आणि त्याच्यात हिंमत नाही म्हणून पहिल्या सुरुवातीक बुवा म्हटलं तापड बुवा. नंतर नवरा बायकोचं काय सांगतस रे तू आमच्या भानगडीत पडून तू दुसरं पडलो की असं काय विषय असतो. तुमच्यातली नवरोनी नवरी आमका काय कोणाचो मार येणार आमका काय करून तुम्ही नवरा बायको तुम्ही ठरवा कोण नवरी तुम्ही मारा. आमचा त्याच्याशिवाय काय घेणार देणं नाही का. पुजारी बुवा किती बोलतं ते तुमचं समजेल. मी युट्यूब का या काका या काका आम्ही असे भिनारे वाघ नाही हे पिंजऱ्यातले वाघ पाळलेले वाघ. एका खरे वाघ मी सांगितलं युट्यूब का टाका म्हणून पण त्याच्यावर मी काय तर उत्तर देऊ शकतो. त्यांना आग लावता तुम्ही आणि विजवतो आम्ही. होय कणकवली चालला वापते हे काय एकदा लावतात ना तुम्ही. होय मिटिंग का कसा तुमची बाजू संसार व्यवस्थित शेवटपर्यंत चालवा नांदा म्हणजे नाला आणि परत आमका कामाला लावू नको. तुमका कळकळीची विनंती करता संसार सुखाचं होऊन दे तुमचं. हा बाबांनो अशीच नवरा बायको ह्याचा नेऊ नको मती हा ना करतो मती तो इचकटावणार तुमचं संसार नाही तुमचं संसार इचकटावणार. पण भारी बुवा बोललास तर तुम्ही जबरदस्त बोलला. नाटकुळा गणपती ते त्यांची कला ती त्यांनी सादर केला नाही बरोबर. तुमच्या जी पद्धत आहे तुम्ही सादर करा. माझी जी काय पद्धत आहे त्या पद्धतीत मी चालले. प्रत्येकात परमेश्वरा देणगी दिलेली आहे त्या पद्धतीने तो बुवा चाललो. मग त्या बुवा तुम्ही सांगते की म्हाताऱ्याचा आवाज काढू नको. त्या बुवा तो दुसरं बुवा कोण हा तो होय त्याचा उल्लेखही करू होता नाही कारण तिघांची बारी आमची तुका तू माका बोल तू कित्या काढलंस म्हणून
तो तकडे निळू फुलेचो काढी नाही तर आणखी कशाचो आवाज काढी त्याचा तो काय तो बघून घेत तो सुद्धा 12च्या भावात गेलो आता तसा वादाळा निर्माण झालेला निळू फुलांचा आवाज म्हणजे भजन नव्हे समजलं ना. तू गजर घेणार आहे त्याच्यासाठी स्पेशल त्या ह्या बुवांच्याच मी पण इलोय पण गजर म्हणते तो ऐका जरा बाकी जास्ती यांचं काय बोलाकच नको हा. गजर लिहिलोय तू फक्त ऐका तो बऱ्यापैकी लागू पडण्यासारखं गोष्टी पण ऐका मिळालेले मग बक्षीस माका दिलास तरी चालेल. ओके ओके आजची ती मान हलवतच नाही काय नाटकात हनुमंताची भूमिका दिली आणि असोच विषय झालो. जडीबुटी जडीबुटी शोधत होतो म्हणजे काय काय का म्हणतो तू वर म्हणजे हा तेवढा त्या भाग दाखवतो होतो जडीबुटी शोध होतो आणि नेमकं हनुमान केल्याने एका बरोबर दिसताना जरा धबधबी आणि त्याला शेपूट बिपूट लावलं सेम दिसा हनुमंत आणि नाटक चालू झाला आणि नाटकात काय केल्याने हनुमंत केल्यानंतर वागदेकर बुवा कसं हुक लावला पाठीकडच्या बाजूने त्या हुकात एक दोरी घालून त्या स्टेजच्या 12 वर्ण अशी टाकला आणि ती दोरी धरून ठेवला आणि 7:45 वाजले म्हणजे त्यांनी जेव्हा येत तेव्हा वर्ण अशी सोडायची की म्हणून हुक कसं येणार असं तिने ती आयडिया केली आणि ह्याच्या दोरी टाकला आणि तिकडनं विचारलं अरे हनुमंता कुठे आहे जडीबुटी मग तोपर्यंत त्यातल्या त्यात बरं होतो आणि तो 7:45 वाजलं होतं त्यांनी जरा रोजच्यापेक्षा जेवण वाढवलं ना नाटका हनुमंत जरा वाईट जास्ती घ्यावी आणि काय व्हायचं का असं कुठे आहे जडीबुटी म्हणून मी त्या दोरी धरणार 7:45 वाजता दोरी सोडला आणि दापकन खाली पडलो उपडी पडल्याबरोबर तिकडनं विचारलं अरे हनुमंता कुठे आहे वागदेकर बुवा म्हणता अरे मरो तुझी जडीबुटी माझी मोडणी म्हणता फुटी त्याचा बोला कुठेचा करून टाका त्याच्या कुठे काढ झाला हा त्यामुळे आता असा बोलायचं असा हवा ना आता आम्ही माझा सगळा पुजारी बुवाचा एकच ढाचा ठरवलेला आहे आणि तुझा आधी काय 5 जण पहिल्यापासून लिहिल्यापासून रूप पाहता रोचनी गजर लोक पडला प्रकाश देवच्या मचानीचा तू एकच ढाचा अरे बदल कोरोनाहून मारवा केलं आता बदल काय झाला माहित्या इगो इगो म्हणजे ह्या लोके बुवांचा सांगितलं म्हणजे प्रत्येक माणसासाठी अभिमान होता नाही बुवा की माझ्यासारखं कोण नाही आणि तो जो इगो झालेलो आहे ना तो तुमच्या आडवं येतात बाकी तुम्ही ताकद नाही की काय विषय नाही तो इगो आणि तो एकदा काहीतरी बाजारात जाऊन विकूक बसा कुत्र सुद्धा तुमचं घेणार नाही म्हणजे या सरळ सांगते याच्यावर तुम्ही आता किती मागा बोलला तरी माझा काय नाही फक्त एवढं जबरदस्त बोललो मी काय बोललो आणि शेवटी आपण देवगडवाले आहे ना आता कोण देवगडची इज्जत असली तर तू माका बोलशील मी तुला काही एक बोलू नाही त्या अभिमानाबद्दल जनरली सांगितलं मी म्हणजे होतो त्याला म्हणजे विकायला बघा बाकी तुमचं काय ना तो विषय झालो नाटकाचो आधी त्याका नाटकात भूमिका दिली त्या लांबडे तिने पण नाटकात त्यांनी गवळणीची भूमिका केला नाही कारण स्त्री पात्र त्यांना मिळेल ना जरा बरोबर उचगीचा आता जरा ही दाढी ठेवला ना नाही तर त्याचा बाकी काय केसांचा विषय नाही आपण आमची कशी दाढ्या जरा पुरुष वाटतं की ना आम्ही मिशी बिशी असल्यानंतर तसं तो त्याचा मेकअप पिकअप लिपस्टिक लावल्यानंतर तो गवळणच दिसावा लागतो आणि तमाशा होतो तमाशात गवळणीचा का जमल्या गवळणीचा मेळा निघाल्या मथुरेला निघाल्या मथुरेच्या बागा निघाल्या मथुरेच्या
असताना ही गवळण वाटते ना, एका बाकी सगळं साडी तोडी घातली पण गवळण वाटते ना. पण एक गोष्ट कमी पडली आणि ती त्या डायरेक्टरच्या लक्षात येईल. तू पटकन धावत गेलो, पण त्याचा काय होत होता वाटते त्या उद्घाटन झालेलं होतं शाळेचा. ते वलो नारळ फोडलेलो भेटू आणि त्या वल्या नारळाचे फोटो घेऊन तो इलोनी एका नावला मग मात्र बरोबर दिसायला लागलो वल्या नारळाची. आणि पुन्हा तर आपल्या गाण्याचं जमल्या गवळणींचा इतक्या त्याला काय होत एकदम चौताळलो जमल्या गवळणींचा एका म्हाताऱ्याच्या टाकल्या जाऊन तो डोक्या फुलला का करती मारलं माझा टाकला फोडलं म्हणतात रात्रात काढलं. मग त्याचा तू अरे तुझं झाला काय म्हणतात तू गवळण तू असं पिसाळलं तुझ्या अरे बोलो म्हणतात तुमची गवळण गेल्यान कुणी म्हणतात बोलले वल्या नारळाची करते तू मुगळ हुरणार म्हणता मुंगळ्याने माका खाला नाही आधी म्हणता माझी साडी चढा. ते नाटकाचा विषय म्हणून सांगितले. ह्या कसा वाटता जर बोलले तर सगळं तू साधारण विश्राम गेलस ना तसं तुमचे नाही ते फटके देत बसत फटके देत बसत भय माती खातात मध्ये मध्ये जरा असं काहीतरी थोडा विश्राम होता होय ना. तुमचं काय विषय मधलो म्हटल्यानंतर बाबा भीती वाटता तुमचं काय असाच विषय. आणखी आलापाचा बुवानी सांगितलं आणि त्या मात्र खरा फक्त त्या काळ्या बिळ्यात हात घालतोस तुम्ही कधी कधी तो सकाळी तोंड धुताना घालतो किंवा माहिती आहे पण तुमचा आलाप मात्र हाव 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 करता माहिती नाही. फक्त तो आलाप जरा जबरदस्त वाटलो प्रॅक्टिस माकाव कोणी लागला नाही. म्हटलं एका थंडी किती वाटली काय थंडी पडली पहिल्यान करू म्हटलं थंडी नव्हती काय म्हटलं मांडलं सुरुवातीचा आला भारी म्हणत त्यांचा जाम आवडला ते काका हसले. हो आयुष्य वाढवते मी आयुष्य वाढवण्याचं यांचं कसं होतं फटके मारतात तुम्ही फटके मारण्यापेक्षा बुवा असं तुम्ही सांगितलंच ना असं सोडूनही मनोरंजन करतात म्हणजे येणातली रिपील सुटली म्हटलं तुमचं कधी 70 कधी 67 वर्ष झाले असते पेना पेना नाही ना एवढं कमकुवत आधी काय पेन सांगा त्या का पेनान मारला मग शेवटपर्यंत मीच आहे ना मग गजर घालून मी गेले की मग मी पेनान भरला त्याचं चाय बी त्याची सोय बरी करतात मंडळात बोलतात तरी मंडळ त्याला चाय बी आणून देतात आम्ही गजर सुरुवात केलो तरी आमचा चायचं घोट नाही अजून म्हणजे ही गोष्ट घेण्यासारखी आहे. तो डायरेक्ट सांगता मी म्हणतो ह्यानी वेळ काढला मी ते पकडे गाडी आणून लावेल मी म्हणता घरी जाईल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कुठचा बुवा कुठे बसवा म्हणजे ह्यो मंडळात सांगणार त्याचे पैसे वेगळे घेतो की काय तू बुवा खय बसवायचे ते मी सांगतो 2000 रुपये एक्स्ट्रा द्या आमका नको मी त्यांना सांगत नाही विचारा त्यांनी फोन केला की तेव्हा मी संपून मी फुकट जावतो असं विषय बोलत नाही बाबा पण परवडणारा विषय नाही डिझेल वाढला खुळावलंच काय तू फुकट असं पण एक सेवा भजन करू दिल्याची सेवा डिझेलचे दिलास तरी बाद झाले बाकी काय माका फायद्याचा विषय नाही पक्षी सांगतो तर नाहीच ना तुका 500 येऊ दे ना तर 1000 येऊ दे त्याचा परिणाम माझ्या काय ना माझा जाता करूचा तर मी करूनच जाणार. 30ची 40 मिनिटं होऊन दे ना तर 45 होऊन दे तर आता तुमचा विषय मी पद्धतीने चालले होते 35 मिनिटं म्हटल्यानंतर पहिला मी 35 मिनिटात आटपलं पण तुम्ही दोन्ही बुवानीचा पाळत नाही म्हटल्यानंतर माका नियम भंग करतो मी गेला मी तिथे गप्प बसा आता बक्षिसा वाचतो. सगळं वयो काढला त्या घेतलं तुझं काय खरं नाही आग विचारलं पण त्या गाठी मोठा त्रास कळत नाही जरा चांगलंच पडती लागली विचारलं त्रास कुठचा आहे तो सांग आता वयो गाजली आता खा राग सगळे आपलं काय विषय आता गजर म्हणते मी गपचूप खाली बसवून गवतो मरण घेवा दोघी सांगतात
आता पेटांचा बघा थोड्या वेळाला पोटाने कांदा लावून दिले आणि जा हात हा ना बुवा आणि माझ्यात दम नाही असो की त्या म्हणतो मी बोलतोय ना आणखी किती बोलू आणि सुरुवातीत मी समजा जास्त वेळ काढली तर तुमका वेळ मिळत काय बुवा विचार करा या पद्धतीत मी चालले ना तुम्ही काय तर दोघांनी पेटवा तुमच्याकडे जास्ती कॉन्सन्ट्रेशन आहे एक्झॅक्टली समज का तुका समजलं एक्झॅक्टली पटकन एक झाटली समजलं तुका नाही समजणार एक झाटली फाटली असं जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली आता लोके बोस गाणं असं म्हणायचा तिथं हृदयात घुसा काय पण एवढा तरी घुसता नाही आता जिथं तिथं चर्चा तुमची झाली तो कसं घुसवीच माहिती आहे तो ह्यात गाणं गवतायला जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली तो मेलो कविता भूतवान मेलो तो आट्याने त्याचा भुसव दे प्रेमान भुसव पण भुसव बरोबर ना हो भुसवतो ना साधो माणूस ना घुसवतो गेलो तो पण कसं तरी घुसवता आणि मग मारायचं तुमचा बरोबर हो तुमचं आता इंग्लिश पण होऊन द्या आता विश्वास फडक यांच्याकडून पुन्हा एकदा हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद 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 जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली ओ शे तुम्ही नाटक केलंय ओ शे तुम्ही नाटक केलंय ओ शे तुम्ही नाटक केलंय पटकन पटकन जास्त घेत नाही फक्त झलक देते गाण्याची बाकी ते काय तमुक करून ते गाणं कसा विषय मी नाही म्हटले तर मग ह्या नायकीचा म्हटलं म्हणून सुद्धा मधले तो काय गाण्यांचा विषयच नाही तो काय काहीतरी इंग्लिश गाणं हो काय तर वेगळा माता इंग्लिश गाणं म्हणतो वाचते तर अप्रतिम गाणं म्हणतो का ते म्हणणार 100% तो काय विषय तिथं जप तप सासे केले की काय म्हणणार विश्वास परब यांच्याकडून हे 201 जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे
याच गाणं ना लहान पोरगो मी काल म्हणताना ऐकले. याच गाणं तो काय म्हणा होतो माहिती आहे? जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना. जाने मेरी जाने मन बचपन मेरा भूल. म्हणजे त्या पोरग्यात बचपन बोचपन ह्यात काय कळलं? परिस्थितीचा बुवा. पोरगो आणि पोरगी दोघांचा लफडा होता आणि ती गार्डन मध्ये भेटली आणि पोरगी विचारता पोरग्या का शादी का क्या हुआ. पोरगी विचारता त्या पोरग्या शादी का क्या हुआ. तेव्हा तो पोरगो सांगता माँ ने कहा है कि तू अभी बड़ा नहीं हुआ है, शादी के लिए तू बड़ा नहीं हुआ है. तेव्हा ती पोरगी त्या पोरग्यात सांगता अरे शादी के लिए बड़ा नहीं खड़ा होना मांगता है. डोक्यात हात लागले. इकडे बघ इकडे बघ. खडा म्हणजे उभा. अरे जोक्स का मतलब जोक्स होता है. खडा म्हणजे उभा. लग्नासाठी उभे नाही राहत असे उतावळी होत ते. हा तो भडकवता काय आता तुमच्यावर डिपेंड आपण आता काय करू शकता. ओके हा आता पुढचा. हजार लपडे तुझ्या आले ध्यानात माझ्या. हजार लपडे तुझे आले ध्यानात माझ्या. हजार लपडे तुझे आले ध्यानात माझ्या. मौसम है मस्ताना गंधे मस्ताना. मौसम है मस्ताना गंधे मस्ताना. मौसम है मस्ताना गंधे मस्ताना. असं जायचंय बुवा. 30 मिनिटं होत आली. ठीक आहे गजल चालू करूया. मंडळाकडून चिठ्ठी आली. 30 मिनिटं होऊ लागली. बराच बोलले दोन्ही बुवांका. ते जर बोलले गजलात तर अभंगापर्यंत थांबा. त्याच्या अगोदर बऱ्यापैकी बोलते त्याला टायमिंग नाही. हा विश्वास परब बचपन का प्यार पुन्हा रिपीट करा म्हणतो. 101 रुपये त्यांच्याकडून बक्षीस आलेले आहे. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. आता गजरात का मी जास्त बोलणार नाही, कारण नाहीच बोलणार मला, कारण वेळ संपलेली आहे आणि वेळेच्या बाहेर माझा गेल्यामुळे मला चिठ्ठी दिली आहे त्यांची की बुवा 30 मिनिटं होत आली. आता यांची पण या बुवांची पण तेवढी वेळ झाल्यानंतर तुम्ही चिठ्ठी द्यावा, नाही तर माझ्यावर अन्याय केल्यासारखं. बरोबर आहे ना? मन माझं गेलया नंदून, आज मन माझं गेलया नंदून, हरी भजनात रंगून नको भांडण गाऊ हरी भजन करून जन्मात नको भांडण गाऊ हरी भजन करून जन्मात
नको भांडण जाऊ हरी जय झाला नको भांडण जाऊ हरी नको भांडण जाऊ हरी Thank you.